अर्जच दाखल न झाल्याने आजरा पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया निष्फळ. ओबीसी महिला प्रवर्गातील सदस्य नसल्याने पद कायम रिक्त. पुढील निर्णय होईपर्यंत उपसभापती यशोदा पवार यांच्याकडेच कार्यभार. आजरा पंचायत समितीच्या सभापती पदासाठी गुरुवारी पार पडलेली निवड प्रक्रिया एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निष्फळ ठरली. त्यामुळे सभापती पद सध्या रिक्तच राहिले असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. तत्कालीन सभापती जयश्री गाडे यांचा जात वैधता दाखला अवैध ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. सभापती पद हे इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. मात्र पंचायत समितीच्या विद्यमान सभागृहात या प्रवर्गातील एकही महिला सदस्य नसल्याने एकाही इच्छुकाचा अर्ज दाखल झाला नाही. दुपारी 2 वाजता तहसीलदार तथा निवड सभेचे अध्यक्ष समीर माने यांनी सभापती पदासाठी कोणताही अर्ज प्राप्त न झाल्याने पद रिक्त राहिल्याची घोषणा केली. निवड प्रक्रियेवेळी गटविकास अधिकारी सुभाष सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रेश पुजारी तसेच पंचायत समिती सदस्य विकास चालेथे आणि समीर पारदे उपस्थित होते. निवड प्रक्रियेचा अहवाल तहसीलदार समीर माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून पुढील निर्णय होईपर्यंत पंचायत समितीच्या सभापती पदाचा कार्यभार उपसभापती यशोदा पवार यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.